या इकडं. हे बघ सोने त्याला सोडलेलं आहे. अगं त्याच्याकडे काय नाहीये, सगळं इकडे. तू चल ना माझ्या बरोबर, आपण मस्त लगीन करूया ना. बट आय हेट यू. काय बोलते सोन्या? तू 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 हात नाही लावायचा मला, लांब उभं राहायचं. हे बघ लिसन पॅरेंट, माझं गॅरीवर प्रेम आहे आणि माझं त्याच्याबरोबर लग्न झालं. तो मी तुझ्याशी नाही लग्न करू शकत यार. काय बोलते सगळं? काय बोलते, काय कळलं ना काय बोलते? चला निघा सांगितलं ना, चल निघ रे. ए निघ. हे तू घाबऱ्या, तू गावात. ए त्याच्यावर ओरडायचं नाही. पाहिलं सरकार कशी बोलते बघितलं ना. उगाच या पोरीवर वेळ वाया घालवला, वर पैसा बर्बाद केला. मागा पैसे मागा. नको. अहो तिला दिलेले 10 करोड रुपये मागा. काय बरोबर दिसत ते. मागा मागा. 10 करोड दे. काय? 10 करोड कसले पैसे? ते दिले होते ना मी 10 करोड. कसले 10 करोड? काय कसले 10? विसरलीस? अगं तुझ्या त्या मोमोनी आपल्या दोघांचं लगीन लावायसाठी माझ्याशी सौदा केला होता 10 करोडचा. तुला असं मोठ्या थाटामाटात लग्न करायचं होतं, साधं लग्न नको होतं, म्हणून मी 10 करोड गावाकडनं घेऊन आलो. विसरलीस का? काय तू बोलतेस सोन्या? ए मी कसले पैसे बिसे देणार नाहीये तुला. आणि काय प्रूफ आहे तुझ्याकडे तू मला पैसे दिलेस याचे? प्रूफ बघा सरकार, प्रूफ मागते. अरे मी आहे ना प्रूफ, मी स्वतः पाहिलंय, मी विटनेस आहे. तू त्याचा चमचा आहेस, त्यामुळे तू त्याचा विटनेस होत नाहीस, कळलं? बघा आता मला चमचा बोलते, मलाच खोटं ठरवते. ऐका ऐका तिची मुक्ता फळं ऐका. ऐकताय ना, बघताय ना. ठीक आहे सोन्या, असं काय करते सगळं? तुझ्यावर कुणी काय जादू केली? तुला काही कुणी लिंबू फिरवलं का? काय झालं तू? अगं असं काय बोलतीस? अगं बास झाला तुझं, चल निघ आता, चल गेट लॉस्ट. अगं सोन्या असं काय बोलतेस? अगं तुझ्यावर माझं मनापासून प्रेम आहे, मी लव करतोय तुझ्यावर. ते पैसे, ते 10 करोड पैसे तुलाच ठेव, मला नको ते पैसे. पण आय लव्ह यू. मी तुला पैसे तर देणारच नाही आणि तुझ्याशी लग्न पण करणार नाही. तू आता इथनं निघ, नाही तर मी पोलिसांना फोन करेन. हा पोलिसांना बोल ना. मी पण सांगतो पोलिसांना तुम्हाला फसवतीस म्हणून. मग ठीक आहे, मी पण सांगेन पोलिसांना की तू माझ्याच घरात घुसून माझ्या नवऱ्याला मारत होतास आणि त्याला 10 करोड साठी आता ब्लॅकमेल करतोयस. अरे काय ज्योतिषी नुसता बघत राहिला? तू फक्त ज्योतिषी विद्याच येते तुला. कोणाचं भूत उतरवायचं, करणी उतरवायची नाही. ऐकलत ना, पाहिलत ना, तरी मी आधीच सांगत होतो, हा रॉंग नंबर नाही, ही रॉंग पोरगी आहे. ए रॉंग. आता तुम्ही जर इथून निघाला नाहीत ना तर तुमच्या आयुष्यात काही राईट होणार नाही. चला निघा, नाही तर मी पोलिसात. अरे आउट, चला निघा, चला आउट, आउट. चल 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 Get out. ये चल रे, आउट यू चल निघ चल. सोन्या तू फसवलंयस मला, लक्षात ठेव. एवढे पैसे पचणार नाही तुला. अरे आमचे पोपटराव जागीरदार दिलदार माणूस आहे, पण पैसे घेतलेस हे विसरू नको. सरकार आता त्या पैशावर पाणी सोडा आणि या पोरीवर पण पाणी सोडा. पैशाचं जाऊ देत, तुम्ही थांबाव जरा. हे बघ सोन्या, मी तुला अगदी शेवटचं विचारतो. म्हणजे मी तुझ्यावर लय प्रेम करेल. मी तुझ्याशी लगीन करून तुला महाराणी बनवून ठेवीन. तुझ्यासाठी वाटेल तेवढा पैसा मी खर्च करेल, पण तू माझ्याबरोबर चल. प्लीज. अजिबात नाही. माझं गॅरीवर प्रेम आहे, मी त्याच्या बरोबरच राहणार आहे. चला निघा आता तुम्ही. चल 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 निघ, कळत नाही का? चल निघे. ए मी तिच्याशी बोलतो, तू कशाला मध्ये बोलतो? ए मी बोलायचं नाही, तो हसबंड आहे माझा आणि मला त्याच्या बरोबरच राहायचंय. माझं लग्न झालंय त्याच्यावर. चला निघा आता तुम्ही, बास झालं नाटक. चल निघ. चल 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 निघ हो, चला आउट. सोन्या हे जरा लय झालं बरं का? आता लय झालंय. पैशाचं सोड ग. पैसे काय 10 करोडचे 20 करोड मी वसूल करेन तुझ्याकडनं. पण हे जरा जास्तच झालेलं आहे. आता बघतो, पोपटराव जागीरदार म्हणतात मला बर का. आता हे तुला लय भारी पडणार आहे, लय. बघच तू आता. चला रे. हे बाजू. चल जा. नाही अर्चना, केवढं लागलं यार तुला. तुमचं काय इथे?
मी फिल्म दाखवतेय. चला चला चला. हो ताई चला. हो जा ना. पावलं कुठले. यार काय टेन्शन यार तू येईपर्यंत मला यार. हे काय झालं. हो त्यांनी धरलं यार. तू चल मी सांगतो काय काय झालं. तू येत नव्हतीस ना तोपर्यंत मला कळतच नव्हतं काय. बापरे, कोण आहे हा? एवढा मोठा दम देऊन गेला. शन्या आणि या गुंडाचा काय संबंध? अहो काय झालंय असं तातडीने का बोलवलं आम्हाला सांगा ना. राधिकाला येऊ देत मग सांगतो ना. राधिका, कशाला काय बनवत बसलेस? तर का सांगा बाई, किती वेळा मी म्हटलं नको बनवू, मी बनवते, तर नाही ना, मदतीला येऊ दिलं नाही. पहा बरं. आई एवढं काही नाही. साधे पोहेच तर केलेत. आराम करायचं आल्याला काय करत बसली. आणि मी काहीतरी करून आणलं असतं ना. नाही नाही, मी आज जरा लवकरच आले. म्हटलं तुम्ही सगळेजण आलात तर काहीतरी चांगलं करावं. खरं सांगू का राधिका, तुझ्या हाताची चव कोणालाच येणार नाही. काय मस्त पोहे केले. सरितापेक्षा एक नंबर खमंग पोहे झाले. बाबा मी सगळं आईंकडनंच तर शिकले. अगं हो, पण गुरुपेक्षा शिष्य केव्हाही सवाई असतो. काय हो सरिता ते, हो की नाही? हो ना. माहित आहे मला, ती तारीफ केली का माई तारीफ केली का एकच तर आहे. राधिका सगळा स्वयंपाक उत्तम करते, चहा उत्तम करते. तिच्या हाताला आहेच चव. बाबा कळतंय मला. मांडते चहा सगळ्यांसाठी. राधिका थांब जरा. हे चहा वगैरेच्या आधी ना मला जे काय म्हणायचं आहे ना ते आधी मला सांगू दे. काय होईल, चहा आणि नाश्ता चालू जर झाला ना तर मुख्य विषय बाजूलाच राहील. हो हो तेच मी म्हणत होते की एवढं बोलावलंय तर सांगा तरी काय झालं. एवढा आरडाओरडा कसला चालला होता. कोण आलंय गुरुकडे? राधिकानं मला फोन करून सांगितलं की तुम्ही गुरुकडे जा आणि काय झालंय ते बघा. म्हणून मग मी गुरुकडे गेलो आणि तिथं गेलो तो काय, हो, आणि तो माणूस दम देऊन गेला त्यांना. तो माणूस सारखं शनायाला म्हणत होता, मला तुझ्याशी लग्न करायचंय, तू माझ्याशी लग्न कर. काय बरं त्याचं नाव? पोपटराव. पोपटराव? हो, अगं नुसता काळा कबिंद माणूस, गळ्यात चेन, आणि शनायाला सारखं म्हणत होता, तुम्ही 10 कोटी दिलेत ना, ते त्या 10 कोटीचे 20 कोटी रुपये वसूल करीन. मला तर वाटतंय ना शनाया आणि गुरु त्या दोघांनी त्या 10 कोटीची काहीतरी अफरातफर केली. पोपटराव म्हणजे तो साखरगावचा सावकार. मी भेटले या माणसाला. आपण जे गाव दत्तक घेतलंय ना त्या गावचा सावकार आहे हा. आई बाई, म्हणजे हाच का तो शन्याला भेटायला आला होता तिथं तो? हो, तेव्हापासूनच ओळखते शनया यांना. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं त्यांचं ते जाणे. पैशांचा काय प्रकार आहे? पैशांची अफरातफर? तरी मी म्हणतच होते यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? म्हणजे अगदी इथे फ्लॅट घेण्या इतके पैसे. शन्याकडे न नोकरी न धंदा. करते काय? हिनीच काहीतरी भानगड केली असणार आणि गुरु त्यात सामील झाला असणार. म्हणजे आता ह्या लोकांमुळे इथे गुंड येणार की काय? मला तर वाटतंय ना की आपण पोलीस मध्ये कंप्लेंट करूयात. नाही आत्ता नको या करता, कारण पोलिसांचा ससेमिरा यांच्या मागे लागणार आणि या सगळ्याचा पर्यायी त्रास आपल्यालाच होणार, म्हणून नको. म्हणजे इथे नकोच राहू दे त्यांना. उगाच तुझा काही संबंध नसताना तो गुरुनाथ तुला त्यात अडकवेल. काहीतरी कुरापती काढत बसेल तो, आणि त्यात तो मनुष्य तुला ओळखतोय. नको 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 काही असलं करू. नाही असं काही होणार नाही. मला चांगला माहिती येतो, आणि हे कसे हेही आपल्याला माहिती. कोणी आपलं काही वाकडं करू शकणार नाही, काही होणार नाही आपल्याला. आणि तसं काही झालंच तर आपण पोलिसांकडे नक्की जाऊ. ठीक आहे. राधिका, तुला कसला त्रास व्हायला नको, बस एवढी काळजी घे. हो बाबा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि हे सगळं जर समजा शन्याने केलं असेल ना तर तिला याची शिक्षा नक्की मिळेल. तरी मी तुला सांगत होतो ना हे सगळं नको करूया आपण. तू माझं ऐकतच नाही. पाहिलं ना तिथे तुला कुणी एंटरटेन नाही केलं. कॅरी प्लीज यार, तू उगाच मलाच बोलू नकोस. एक तर तू काही हेल्प पण करत नाही, त्यात माझ्या मनासारखं काहीच होत नाही. तरी सांगत होतो ना मी तुला, आपण इथे नको राहूया. जाऊ दे, आता काय जे आहे ते सहन करू आपण. तू चॅलेंज करू नकोस हा मला. मी तुझ्यासारखी सहन करणारी नाहीये.
घाबरट नाहीये. आय एम नॉट अ कावर्ड लाईक यू. बाय द वे मला सांग, पॅरेट इथे आलाच कसा? अरे मला काय माहिती? मग कोणाला माहिती? केड्याला पत्ता कोणी दिला आपल्या या न्यू हाऊसचा? आणि तुला केड्या माहित नाहीये का गॅरी? त्याला थोडं धमकावलं, थोडं घाबरवलं की तो सांगून टाकतो सगळं खरं. त्यामुळे तुझ्यामुळेच पॅरेट इथे आला. हे बघ, एक मिनिट हा. पोपट त्या ज्योतिषाकडचा पोपट पत्ता काढून देतो हे मला माहितीये, पण तो असा पत्ता काढून इथे हे नव्हतं माहिती मला. तर मला काय माहिती तो इथे एवढा तमाशा करेल म्हणून. दरवेळेला पॅरेट तूच करत असतेस ना, त्याच्या मागे तूच सुरुवात केलीस. मग सांग मला, चूक तुझी आहे की माझी आहे? हॅलो, ते आधीच होतं. मम्मामुळे मला तसं वागायला लागत होतं, पण आता तसं नाहीये. आणि मी इथे आले नसते तर पॅरेटनी काय केलं असतं तुझं? हो, तरी मी म्हणालो होतो की नको त्या पॅरेटच्या नादी लागू शनाया. असं दुसऱ्याचा पैसा वापरलेला ना आपल्याला कधीही पचत नाही. पाहिलं ना आता काय होतंय. जाऊ दे, आता जे आहे ते आपण सहनच करूया. फाईन. पॅरेटचं काय करायचं ते मी बघून घेईन. काय बघणार आहेस तू? आधीच इथे पाहिलं ना आपल्याबद्दल काय मत आहे या सगळ्या सोसायटीवाल्यांचं. सतत असे रागाने बघत असतात, तो महाजनी आणि हे सगळे बाकी मेंबर्स. आता हा एवढा तमाशा झाल्यानंतर आता अजून काय पुढे प्रकार होणार आहे कुणाच ठाऊक. हे बघ, तू माझा ऐक शनाया. तू गॅरी यार, तू मला का लेक्चर देतोय? तू काय केलंस रे? म्हणजे हेच. आता राजवाड्यांना भेटायचं होतं ते कोणी केलं? मी केलं. गुड फॉर नथिंगच्या कंपनीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोण जाते? मी जाते. पैसे कोणी जमवले? मी जमवले. तू काय केलंस? अरे मी काय केलं म्हणजे? तेच तर सांगते मी की तू काहीच करत नाहीयेस. नुसतं आपलं हे करू नको, ते करू नको, गुड फॉर नथिंग तुला असं करेल तसं करेल एवढंच बोलतोयस. यार, तिकडे गुड फॉर नथिंगचे सगळे फ्रेंड्स आणि फॅमिली हेल्पर्स म्हणून उभे राहतात तिच्या साईडने. माझ्या साईडने कोणीच नाहीये. उद्या येईल गुड फॉर नथिंगचा फोटो त्या मॅगझिन मध्ये. आणि मी तर साधी इथे पार्टी देऊ शकत नाही. काय पॉइंट आहे यार गॅरी? यार, मी पार्टनर आहे एका कंपनीची. माझं काहीच होत नाही. आय एम नॉट लाइकिंग दिस ॲट ऑल. तू शांत हो, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. तू जरा माझं ऐकशील का? तू हे बघ, तू आता मला बोलायचंच नाही. शनाया अगं ऐक शनाया, तू वा शनाया, तुला असं वाटत असेल की मी काही करत नाहीये, सगळं काही तूच करतेयस. खरं तर सगळं मीच करतोय. एवढं सगळं होऊनही त्या राधिकाचं काही वाकडं झालेलं नाहीये. मलाच मैदानात उतरावं लागेल. अरे आई, आई, अभिनंदन. काय काय हे सगळं? काय काय म्हणजे काय? तुझ्या आयुष्याच्या महत्वाच्या दिवसाची छानशी अशी सुरुवात. राधिका, तो आजचा दिवस एकदम बढिया आहे का नाही? मग त्याला अजून अजून बढिया बनवण्यासाठी का नाही सगळ्यांनी एकदम सकाळ सकाळ शुभेच्छाही पाठवल्या, तुला सरप्राईज दिलं. आणि तुझं कौतुक आम्ही नाही करणार तर कोण करणार? अगं, तुझा एवढा मोठा सन्मान झाला, इतक्या मोठ्या मॅगझिनच्या फोटोसाठी तुला बोलावलं, तुझा इंटरव्ह्यू घेतला. आमच्यासाठी खरंच आभार ठेंगणं झालंय. राधिका, तू अशीच प्रगती कर आणि खूप मोठी हो. राधिका, आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेत. हे असते ना इथे, सगळ्या सोसायटीला पेढे वाटले असते यांनी. नानीजी, पेढे मी वाटणार आहे. आज नानाजी असते ना, खूप मजा आली असती. नेमके बाहेर गावी गेलेत ना. मग इतकं सगळं कशासाठी? आणि हे बघ, नुसतं बोलून नाही कौतुक करणार आहे तुझं. तुझं तोंड गोड करून मगच तुला ऑफिसमध्ये जाऊ देणार आहे. हे घे, नारळाच्या वड्या आणल्यात. नानीजी, थँक्यू, पण आता नको मला. बरं नानीजी, मी काय म्हणतोय, आता राधिकाच्या या यशाबद्दल आपण गेट टुगेदर घ्यायला हवं. अनुमोदन. हो, आमच्या घरीच जमूया आपण. सौमित्रला सुद्धा बोलवू. हो हो, हे सगळं करूया, पण फक्त हे आल्यावर. यांना नाही आवडणार ते नसतील इथे तर. नानाजी मात्र पाहिजे आता. काय वसंतराव? म्हणजे काय? वसंतराव, तुमचे बेस्ट फ्रेंड नसले तर तुम्ही येणारच नाही ना. मग माझ्या तुम्ही कोण आहात माझे? एक मिनिट हं. साठी मॅमचा फोन. हॅलो, बोला मॅम. हो हो, थँक्यू. पण या सगळ्याचं श्रेय आपल्या स्टाफचं आहे. आणि अर्थात तुम्ही सदैव माझ्या बरोबर उभे आहात, मला मार्गदर्शन करता, म्हणून हे सगळं शक्य झालंय. हो, थँक्यू. खरंय. नाही, मी येते आता ऑफिसला. हो चालेल, भेटूच. मग
का म्हणत आहेत मॅडम? त्या खूप खुश आहेत माझ्यावर, खूप कौतुक करत होत्या, शुभेच्छा देत होत्या. म्हणाल्या आता जे राधिका मसालेमध्ये टेन्शन सुरू होतं त्या सगळ्या गोष्टींचं सावट आता लवकरच दूर होईल. आता राधिका मसाल्याची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. खरं सांगायचं ना राधिका, तर हे तुझं यश आहे. अगं कुठल्याही कंपनीचं म्हणा, एखाद्या असोसिएशनचं म्हणा, नेतृत्व करत असताना माणसाला अनेक अडी अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि अशा वेळी शांत डोक्यानं एकाग्रतेनं काम करायचं असतं आणि ते तू केलंस म्हणून हे यश प्राप्त झालं. त्यामुळे राधिका मसाले जिकडे तिकडे कौतुक होत आहे. खरं तर राधिका, हे तुझं कौतुक आहे. बाबा पान, मला तर अजूनही खरं वाटत नाहीये. सकाळपासून एवढे फोन येऊन राहिले, सगळेजण कौतुक करतायत. एक संधी मिळालीये फक्त, पण पा एकदम काहीच्या काही होऊन गेलंय. आणि माझ्या मेहनतीपेक्षा ना हे सगळं शक्य झालंय कारण तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहात म्हणून. अगं आम्ही फक्त तुझ्या सोबत होतो. पण हे सगळं कोणी मिळवलं? तू एकटी ना. राधिका, ज्या स्त्रिया स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडतात ना, त्यांच्यासाठी तू एक आदर्श आहेस. बस आता किती कौतुक करशील. काय ग, तुझ्या यशाचा तो वाटेकरी कुठे आहे? कोण? कोण म्हणजे काय? सौमित्र, तो येणार आहे की नाही? नाही ना पहा, आता सकाळपासून फोनच नाहीये. कुठे गेलाय कोणास ठाऊक. अगं तो मे बी डिरेक्टली येईल तिकडे. आणि आता आपण निघूया, नाही तर उशीर होईल ना आपल्याला. चालेल, आई येते येते. ते डबे घेऊन जा बरं. हो सगळ्यांना वाट. चालेल. आणि येताना मॅगझिन घेऊन ये. हो, आम्हाला खूप उत्सुकता आहे ते बघायची. हो घेऊन येते. येते हा. सांभाळून जा. हो चल चला. चला, एक काम तर महाजनी मार्गी लागलंय नाही. थँक्यू सो मच. हो हो, मी नक्की करेन फोन. ठीक आहे. एवढे फोन येत आहेत सकाळपासून शुभेच्छांचे. पण सौमित्राचा फोन आला नाही ना अजून. अगं शी, काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही तुला? जाऊ दे रेवती, तू नको लक्ष देऊ. तिला काय करायचं ते करू दे. आपण आपलं काम करूया. बरोबर आहे तुझं. तुला जे करायचं होतं ते तू सिद्ध केलंयस. म्हणून तर इंटरनॅशनल लेवलला तुझी आणि राधिका मसाल्याची दखल घेतली गेली आहे आणि बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेजवर तुझा फोटो येणार आहे आज. ठीक आहे जाऊ दे. चल. हो चला. खड्ड्यात गेलं ते मॅक्सिन एंजल बर्न इन हेड. ए शनाया, अगं हळू ना. सावकाश. लागलं का तुला? कशाला असं करायला जायचं उगीच? या गुड फॉर नथिंग मुळे झालंय हे सगळं. काय गरज होती त्यांच्यावर ओरडायची? तू गप्प बस, कळलं ना गॅरी? हळू हळू शनाया, हळू.